You are most welcome, my dear student. We are learning. Uh, we are learning language study. I am S.K. Darade from MUMA Clare. Now we are going to. We have taken articles use of the article a and in the same way the or the. आता how to pronounce the and how it has two pronunciation. The definite article the has two pronunciation. Remember one thing. The definite article is always written as the. But when we speak, we pronounce it as the before consonant sound. Before consonant sound. म्हणजे ज्या नामाची सुरुवात ज्या एकवचनी नामाची सुरुवात ही जर व्यंजनाने होत असेल, आता व्यंजन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, कॉन्सोनंटने होत असेल आणि त्याच्यापूर्वी जर द हे उपपद डेफिनेट आर्टिकल द हे उपपद वापरलं तर त्याचा उच्चार द करायचा. परंतु ज्या सामान्य एकवचनी सामान्य नामाची सुरुवात किंवा अनेकवचनी सामान्य नामाची सुरुवात असेल ती व्यंजनाने झाली असेल आणि त्याच्या अगोदर जर दी आला असेल, थोडक्यात द आला असेल तर त्याचा उच्चार दी करायचा. उदाहरणार्थ द यंग मॅन, राईट डाऊन द एक्झाम्पल. द यंग मॅन कंसात द म्हणा आणि दी ओल्ड मॅन. दी ओल्ड मॅन. आता जसं बघा, द लॉयन बट दी इलेफंट. बघा, द लॉयन बट दी इलेफंट इथं आहे बघा. द लॉयन आहे बघा, द लॉयन आहे इथं दिलेलं आहे द लॉयन आहे आणि इथे दिलेलं आहे बघा दी इलेफंट. दी इलेफंट इथे दिलेलं आहे बघा. आलं लक्षात? तर दी दिलेलं आहे बघा. हे नसळ्या द दिलेलं आहे बघा. आलं लक्षात? तर द आणि दी मध्ये कुठं हे थोडक्यात एक कन्सेप्ट होती ती आपण समजून घेतली. आता आस्पेक्ट बघा. आस्पेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी अ फॉर्म ऑफ वर्ब दॅट शोज वेदर अन ॲक्शन इज कम्प्लीट ऑर स्टील कंटिन्युइंग. एखादी गोष्ट घटना पूर्ण झाली किंवा ती अद्याप चालू आहे ती म्हणजे आता या ठिकाणी दिले बघा वर्ब फॉर्म शोज. फॉर एक्झाम्पल V1, V2, V3 अँड ING फॉर्म ऑफ इच वर्ब हॅज 5 फॉर्म. जसं गो, जी कॅपिटल बघा, जी ओ गो. गो म्हणजे जा, गो. टू गो, जी स्मॉल. टू गो म्हणजे जाणे. त्याचा पास्ट टेन्स वेंट, गेला. गॉन, हॅव गॉन, हॅज गॉन किंवा हॅड गॉन, गेला होता, गेला आहे. अँड गोईंग हे 5 रूप आहे आणि या 5 रूपांवर या ठिकाणी काय होतं की ती ॲक्शन कशी आहे ही आपल्याला कळते क्रियापदाच्या रूपावर. प्रोग्रेसिव्ह बी प्लस व्ही दॅट इज ING फॉर्म ऑफ वर्ब. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह दे आर गोईंग. पास्ट प्रोग्रेसिव्ह आरच्या ठिकाणी फक्त वेअर लागले, दे वेअर गोईंग. ते जात आहे, ते गेले होते. आणि फ्युचर प्रोग्रेसिव्ह म्हणजे दे विल बी गोईंग, ते जात असणार. बघा, प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमध्ये आहे दे आर गोईंग. पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे दे वेअर गोईंग, जात आहे, जात होते. आणि फ्युचर प्रोग्रेसिव्हमध्ये किंवा इम्परफेक्टमध्ये दे विल बी गोईंग. आता प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट, त्याला 2-3 नावाने ओळखलं जातं. आता परफेक्ट प्लस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. सब्जेक्ट, त्याचं सूत्र लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3 दॅट इज पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण मी तुम्हाला द्यायचं दिलेलं येतं. दे हॅव गॉन बट सी हॅज गॉन, ही हॅज गॉन. आणि पास्ट परफेक्टमध्ये एकच येते, हॅड. दे हॅड गॉन. पण त्याचं सूत्र काय येईल मग? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस अदर वर्ड
प्लस फुल स्टॉप. लक्षात आलं. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह हा फार महत्त्वाचा भाग आहे बरं का व्याकरणासाठी, लक्षात घ्या. परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? तर जी क्रिया यापूर्वी चालू होती, मला वाटतं हे झालेलं आहे, हॅव प्लस बीन प्लस V3 दॅट इज ING फॉर्म ऑफ. आलं लक्षात. म्हणजे एक चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग कुठं होतो? तर एखादी क्रिया ज्या वेळेस ती वर्तमान या अगोदर भूतकाळातही पूर्ण झाली, आता ती सध्याही चालू आहे आणि पुढेही किती काळ चालू राहील असं सांगता येत नाही. अशा वेळेस आपण काय करतो? या ठिकाणी चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. त्या ठिकाणी फ्रॉम ऐवजी सिन्स हे वापरलं जातं. हे आपण पाहिलेलं आहे. दे हॅव बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग, बस. फक्त इकडे हॅज बीन, हॅव बीन. सम ऑल द फॉर्म्स ऑफ रेफर्ड ॲज ओनली टेन्सेस. आता ऑटोग्राफी म्हणजे अ बुक स्टोरी दॅट समवन राईट्स टू टेल अबाउट देअर ओन लाईफ. स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतः माहिती लिहिणं, त्याला दॅट इज कॉल्ड ॲटोबायोग्राफी, आत्मचरित्र. आणि इकडं पुढं आपण बायोग्राफी शिकणार आहोत. ऑटोबायोग्राफीमध्ये काय? माइन काफ माझा लढा हे आत्मचरित्र लिहिलं. म्हणजे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर याचं लिहिले गांधीजींची ऑटोबायोग्राफी असेल किंवा स्वतःची बद्दल स्वतः माहिती लिहिणं, बस. ॲक्झिलरी वर्ब. हेल्पिंग वर्ब इज यूज्ड विथ द मेन वर्ब. म्हणजे सहाय्यकारी ॲक्झिलरी वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद, आणि ते मूळ क्रियापदाबरोबर वापरलं जातं. इट हेल्प्स टू शो द टेन्स. आणि ते कशासाठी वापरलं जातं? काळाचा प्रकार दाखविण्यासाठी. फॉर्म क्वेश्चन्स, प्रश्न बनविण्यासाठी. अँड निगेटिव्ह सेंटेन्स, त्याचप्रमाणे नकारार्थी वाक्य बनविण्यासाठी. अँड टू शो वेदर. आता बघा या ठिकाणी बघा कशासाठी? ॲक्च्युली हेल्पिंग वर्ब. कशासाठी? टू वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणजेच यूज्ड विथ द मेन वर्ब. इट हेल्प्स टू शो द टेन्स. टू शो द टेन्स म्हणजे काळ दर्शवण्यासाठी. काळ दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो. काळ दर्शविण्यासाठी. बघा जसं आता इथं आपण पाहिलंय या ठिकाणी, जसं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आय एम रायटिंग कंसात झाला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेम. आय वॉज रायटिंग येस्टरडे, मी काल लिहित होतो. वॉज झाला म्हणजे भूतकाळ झाला. तसंच नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी सुद्धा होतो. प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट वेअर यू डुईंग. ओके. तसं निगेटिव्ह, दे आर नॉट प्लेइंग, दे आर नॉट डुईंग देअर वर्क प्रॉपरली, दे वेअर नॉट मेकिंग नॉईज इन द क्लास येस्टरडे, ते काल वर्गात गर्दी करत नव्हते. अशी उदाहरणं आपण ॲक्झिलरीची पाहू शकतो. यानंतर पुढे आहे बघा, इथं दिलेलं आहे समथिंग इज पॉसिबल, नेसेसरी, ETC. देअर आर टू सेट्स ऑफ ॲक्झिलरीवर. दोन ॲक्झिलरीचे दोन प्रकार आहे, ए, बी, हॅव आणि डू. फॉर एक्झाम्पल, आय एम गोईंग, दे हॅव गॉन. डीड ही गो, शी डीड नॉट गो. हे उदाहरणं दिलेली आहे. थोडीशी प्रायमरी इंट्रोडक्शन या ठिकाणी तुम्हाला म्हणजे करून देणार आहोत. आपण डिटेलमध्ये पुढे घेणार आहोत. आता मॉडेल ॲक्झिलरी. ॲक्झिलरीचे प्रकार आहे. मेन ॲक्झिलरी म्हणजे या ठिकाणी मॉडेल ॲक्झिलरी दिलेलं आहे. म्हणजे कोणचं मॉडेल ॲक्झिलरीज दॅट इज हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. मग आता सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग व्हाईल मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्सेस, व्हाईल फॉर्मिंग क्वेश्चन्स, आर शोविंग द काइंड्स ऑफ टेन्स. काळाचे प्रकार दाखवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे इट हेल्प्स टू मेन वर्ब, म्हणजे ते सहाय्यकारी म्हणजे मूळ क्रियापदाला मदत करणारं ते सहाय्यकारी क्रियापद. शुड, मे. आता ॲक्झिलरीज आर लाईक कॅन, शुड, मे, मस्ट. फॉर एक्झाम्पल, इट कॅन फ्लाय, दे शुड कम बॅक, मे आय गो इन, कम इन,
सी माइट कम, अ स्टुडंट मस्ट वर्क हार्ड. आता या ठिकाणी बघा, these model auxiliaries are used for different purposes. For example, can is used for possibility. In the same way, can is used for permission also. आता या ठिकाणी बघा, कॅनचा उपयोग आपण परमिशन घेण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आणि पॉसिबिलिटी, आय कॅन डू दॅट मीन्स आय एम एबल टू डू दॅट. आय कॅन डू दॅट, राईट डाऊन. आय कॅन डू दॅट मीन्स आय एम एबल टू डू दॅट. मी ते करू शकतो म्हणजे ते करण्यास मी समर्थ आहे. टू शो पॉसिबिलिटी. अँड कॅन आय डू, कॅन आय हेल्प यू मीन्स मे आय हेल्प यू. कॅन आय, मी तुम्हाला मदत करू शकतो का. कॅन आय डू दिस, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन मार्क, मी हे करू शकतो का, इटीसी. आता बघा शूड. आता शूड, व्हॉट इज वाय शूड, इट इज पास्ट टेन्स ऑफ शॅल. शूड हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. शूड जनरली इज यूज्ड ॲज अ मॉडेल ऑक्झिलरी अँड ॲज अ रिक्वेस्ट. त्याचप्रमाणे विनंती करण्यासाठी सुद्धा शूडचा वापर करतात. यू शुड नॉट डू दॅट. व्हॉट डज मीन, प्लीज, यू प्लीज डोंट डू दॅट. यू शुड नॉट डू दॅट मीन्स प्लीज डोंट डू दॅट. ते तुम्ही करू नका, कृपया ते करू नका. शुड इज यूज्ड फॉर रिक्वेस्ट ॲज वेल ॲज. मे इज यूज्ड फॉर परमिशन. जनरली when we enter the class after our teacher, generally we take permission. May I come in, sir? May I go now, sir? May I go out of the class? In the may is used for permission. In the same way, may is used for probability. शक्यता, वर्तविली, probability. He might be there. म्हणजे तो तिथे असेल, असण्याची शक्यता आहे 50%. आता मस्ट, मेचा मे, माईट आणि मस्ट. मेचे 3 रुपये, मे, माईट आणि मस्ट. आता मस्ट इज यूज्ड फॉर नेसेसिटी ऑर कंपल्शन. यू मस्ट डू दॅट. फॉर एक्झाम्पल, राईट डाऊन, यू मस्ट डू दॅट. अंडरलाईन द वर्ड ऑक्झिलरी वर्ब मस्ट. यू मस्ट डू दॅट मीन्स तू ते केलंच पाहिजे. इट इज कंपल्सरी फॉर यू टू डू दॅट. ते तू केलंच पाहिजे. मस्ट इज यूज्ड फॉर कंपल्शन. आलं लक्षात. आता त्या ठिकाणी सी माईट कम, कदाचित ती आली असेल. माईट, मेचा पास्ट टेन्स. अ स्टुडंट मस्ट वर्क हार्ड. विद्यार्थ्याने अतिशय मेहनत केलीच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. मस्ट इज यूज्ड फॉर नेसेसिटी. आपण मॉडेल ऑक्झिलरी डिटेल जेवढे आहे तेवढे घेतले, बाकीचे घेऊ. सी मॉडेल ऑक्झिलरी अँड वर्ब. मॉडेल ऑक्झिलरी आपण मागं पाहिले. आणि त्याच्यामध्ये आता बायोग्राफी. आता ॲटोबायोग्राफी गेली, आत्मचरित्र. वन्स बुक इज रिटन बाय वन सेल्फ. हां, आता या ठिकाणी अ बुक स्टोरी ऑफ समवन्स लाईफ रिटन बाय अदर. हां, आता एखाद्याचं म्हणजे एखाद्या विषयाची माहिती, एखाद्या व्यक्तीविषयीची माहिती दुसऱ्या व्यक्तीने लिहिली, त्याला बायोग्राफी असं म्हणतो. बायोग्राफी म्हणजे चरित्र. आलं लक्षात. आता हे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे सावंत असेल, त्यांनी कोणाचे चरित्र लिहिले ते थोडासा तपास करा, किंवा पुढच्या एखाद्या तासाला सहज आठवलं तर ते तुम्हाला सांगेल. फक्त आता व्हॉट वी आर गोइंग टू डू, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲटोबायोग्राफी अँड बायोग्राफी. द मेन डिफरन्स बिटवीन ॲटोबायोग्राफी अँड बायोग्राफी इज ॲटोग्राफी इज रिटन बाय वन सेल्फ, बायोग्राफी इज रिटन बाय अदर. लक्षात आलं. हे इथपर्यंत आपण पाहिलेलं कॅपिटल लेटर. आता पंच्युएशनला आपण कॅपिटल लेटर पाहणार आहोत. हे लक्षात घ्या. पंच्युएशन मार्क, कॅपिटल लेटर्स आपण पाहणार आहोत. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला घेऊ. या ठिकाणी समजून घ्या, व्यवस्थित वाचा, एकदा दोनदा वाचा, एकदा दोनदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आलं लक्षात. पुढच्या तासाला आपल्याला कॅरेक्टर्स सुरुवात करायची. कॅपिटल्स आपण पहिलं पंच्युएशन मार्कमध्ये पाहणार आहोत. आलं लक्षात. ओके.